इमॅच्युअर व्यक्ती जर असेल तर तो एका प्रत्येक टीका कोणी काही क्रिटिसाइज केलं त्याला एकदम पर्सनली घेईल, इगोवरती घेईल, स्वतःला हर्ट करून घेईल, राग व्यक्त करेल, चिडचिड होईल. पण याच ठिकाणी जर एखादा मॅच्युअर व्यक्ती जर असेल, त्याच्यामध्ये प्रगल्भता, परिपक्वता जर असेल, तर तो काय करेल, की एखादा व्यक्ती जर टीका करतोय, मला जर क्रिटिसाइज एखादा व्यक्ती करतोय, तर नेमकी त्याचं त्यामध्ये काही सत्य आहे का? आणि त्याला कुठल्याही प्रकारे इगोवर न घेता त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येईल याचा विचार करेल. एखादा जर इमॅच्युअर व्यक्ती असेल, तर तो प्रत्येक आर्ग्युमेंट जिंकण्यासाठी पूर्ण एनर्जी पणाला लावेल. त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करेल. प्रत्येक आर्ग्युमेंट त्याला जिंकायचंच असतं. प्रत्येक वादामध्ये त्याला वाद घालायचाच असतो. पण याच ठिकाणी जर एखादी मॅच्युअर व्यक्ती असेल, तर त्यानं काय करायला पाहिजे? तो कसा करेल, कसा वागेल? तो वाद जिंकण्यापेक्षा, आर्ग्युमेंट जिंकण्यापेक्षा मेंटल पीसवरती जास्त फोकस करेल आणि तो वाद घालून तो जे नातं गमावणार आहे त्या नात्याला तो जास्त महत्व देईल आणि नातं वाचवेल, वाद घालत बसणार नाही. एखादा इमॅच्युअर व्यक्ती जर असेल तर त्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर तो काय करतो, त्याचे आई वडील असतील, त्याचा पार्टनर असेल, त्याचे मित्र असतील, त्यांना सायलेंट ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करतो. त्यांना टोमणे मारणार, त्यांना बोलणार नाही किंवा फारच कमी शब्दांमध्ये बोलेल, फुगून बसेल. पण याच ठिकाणी जर एखादा मॅच्युअर व्यक्ती असेल तर तो डायलॉग करेल, तो संभाषण करेल, चर्चा करेल, गोष्टी क्लिअर करेल की काय झालं, त्याच्यावर आपण काय करू शकतो, किंवा तू हे चुकीचं वागला, त्याला तो स्पष्टपणे सांगेल. इमॅच्युअर व्यक्तीचं अजून एक उदाहरण, तो सतत दुसऱ्यांसोबत तुलना करत बसतो. आता आपण म्हटलेलंच आहे की सोशल मीडियामध्ये प्रत्येकाला त्याच्या लाईफ मधले हायलाईट शेअर करायची सवय लागलेली आहे. आयुष्यामधला हायलाईट म्हणजे केवळ 1% भाग असतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये बाकीच्या गोष्टींबद्दल आपल्याला काही कल्पना नसताना आपण त्याच्या त्या हायलाईट सोबत कम्पेअर करायला लागतो. पण या ठिकाणी जर मॅच्युअर व्यक्ती असेल तर तो काय करेल, तो स्वतःशीच तुलना करेल की मी 1 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी, 5 वर्षांपूर्वी मी कुठे होतो, त्याच्या तुलनेमध्ये आता माझ्यामध्ये काय सुधारणा आहे, कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा नाही, तो त्याची एक लिस्ट बनवेल. कमतरता आहे त्याच्यावर तो काम करेल. ज्या गोष्टींमध्ये त्यांनी बऱ्यापैकी अचीव्ह केलेलं आहे, अचिव्हमेंट केलेली आहे, तो स्वतःला शाबासकी देईल, स्वतःला मोटिवेट करेल आणि स्वतःशीच तुलना करेल.